हातात आहे, मग पकडायचं. घेऊन आले म्हणजे पकडायचं. किती आले? 5 झाले. 5 झाले. 1 2 3 3 4 5. ओके, तुम्ही इकडे तिघांनी यायचे. तू इकडे आता लाईन तिकडे थांबायचंय. तू इकडे यायचंय. ह्या दोघींबरोबर थांबायचं. मिशी काळी गेली नसते तर तुमचा नंबर नक्की आला असता. कधी काळे करून आले नक्कीच आला असता. बरं खरंच सांगतो, आज व्हाईट होतो ना, जराशी दाढी व्हाईट आहे जराशी. नक्कीच 1 2 बनियन आहे ते. अजून पुढचं सांगतो बनियन पण आहे म्हणतो. बापरे बापरे. मी आई शोभा सांगतो. साई मी विचारणार होतो बनियन पण व्हाईट आहे काय. 1 2 3 2 आणि शूज 4. ओके 4. दाढी सुद्धा व्हाईट आहे. 5. चला 5. रुमाल काढला आणि 6. क्या बात आहे. यांच्या ठिकाणी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आम्हाला सांगत नाही पण बनियन देखील वाईट आहे. म्हणजे कसं हौशी माणूस पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हौस पाहिजे. नक्कीच तुम्ही पण इकडे या मेंबर मध्ये येत आहे. या इकडे यांच्यात यायचंय. ओके, आपण यांच्यापेक्षा अजून कोणाला वाटते की मी अजून जास्त व्हाईट वेअर केले असं कोणाला वाटते त्यांनी लवकर या. अजून काय सांगू नका रे बाबानो. हेअर क्लिप, चप्पल, अजून काय बेल्ट, कोणाला वाटतंय मी जास्त व्हाईट वेअर केले. आपण आता याच्यामध्ये फर्स्ट क्रमांक द्यायचा. 2 ते 3 नंबर आम्ही याच्यात काढलेत. आज खरं एकच असतो पण आम्ही भरपूर लाईन्स मध्ये भरपूर बक्षीस ठेवली तिकडे, त्यामुळे 3 नंबर देणार आज. बघा, नाहीतर रोज एकच असतं माहिती ना. व्हाईटला रोज एक असतं की नाही हो. आणि पैठणी पण ठेवलं. पैठणीचा खेळ नंतर आपण शेवटी घेणार आहोत. तुम्ही थांबायचे सगळ्यांनी. पैठणी आज कोणाला मिळते बघायचे. व्हाईट कलरची अशी छान छान पैठणी कोणाला मिळते बघायचे. नक्कीच मंदारजी लगेच. आपण तुझे किती आले होते? 7. ओके, जे 7 झाले त्यानंतर तुझे एकच. रे बापरे बापरे. मग ह्या 2 हे तिघांमध्ये आपण आज. आता तुम्ही जरा इकडे व्हा, या इकडे. नाही, जेवढं बाळ आलेलं ह्या बाळासाठी मी एक छोटंसं एक पहिलं बक्षीस देऊ इच्छितो. छान इथे बक्षीस भरपूर आमच्या इथे ठेवलेत आज. तर एक बाळासाठी मी छानपैकी एक मोठं बक्षीस. नाही, आज बक्षिसांची खैरात आहे खरं. आज आहे, भरपूर बक्षीस आहेत. ह्या बाळासाठी एकदा जोरदार टाळ्या. बघा ना, एकदम छान असं म्हणजे उद्याचा आमदार होणार आहे असाच तो आला. एकदा बाळासाठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. मला वाटतं लायन्स आपण त्याला त्याचे आई बाबा कोण आलेत काय? जरा टाळ्या वाजवा या लहान बाळासाठी, जोरदार टाळ्या वाजवा. आई बाबा दादा तुझं नाव सांग परत एकदा. आई बाबा आलेत. आजोबा यायचं वरती जरा पटकन यायचं. आई बाबांनी यायचं. छान असं त्याला. ओके, मागे घ्या जरा, मागे आई पण आली त्याची. ओके, या मॅडम. थोडं अजून मागे बघ, थोडे अजून. मैडम तुम्हें थोड़ा मागे है, थोड़ा ये बड़ा। इसका नाम क्या है? हसन। ओके बड़ा, तुझं नाव काय? तेरा नाम क्या है? आता आता कळे ना हसन, आता कळलं. हसनसाठी पण जोरदार टाळ्या. थोडं मागे होऊया, थोडं. काय बात आहे. मला वाटतं आमचे जे आज जे कॉन्ट्रॅक्टर सर आले त्यांच्याकडनं आपण हे बक्षीस देतो. ज्याला कॉन्ट्रॅक्टर सरांसाठी पण जोरदार टाळ्या. बघा ना, आज त्यांनी आज व्हाईट जर केस केले नसते तर 1 नंबर त्यांचा आम्ही देतोय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. बघा इकडे. ओके, आपण बक्षीस दिलंय छोट्या बाळासाठी दिलंय. छोटं बाळ आहे म्हणून आम्ही बक्षीस दिलंय, कारण त्याचे 2 ते 3 काउंटिंग झालेत. त्यानंतर आपण 7 कोणचे झालेत. फर्स्ट क्रमांक आपण 7 झाले. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बघा, काल सांगितल्यानंतर ती सगळं व्हाईट, कानातले व्हाईट, क्लिप व्हाईट, त्यानंतर बेल्ट व्हाईट. बघा क्या बात आहे. भरपूर हातात व्हाईट घातलंय, गळ्यामध्ये व्हाईट घातलंय. एकदा ह्या कन्येसाठी जोरदार 1 नंबर आपण ह्या मूल्य देतोय आज व्हाईट साठी. नक्कीच जोरदार टाळ्या कन्येसाठी. मला मोजून चला मोजून दाखवायचंय मला. ओके चला मोजून दाखवायचंय. 1 हा 2 3 4 5 6 आहे. हे 6 आणि हे रुमाल 7 झालं हिचं. ओके, पुन्हा एकदा मोजून दाखवू का? 1 2 3 4 5 6 आणि हातातला रुमाल 7. लोधसाठी जोरदार टाळ्या. बघा, जोरदार टाळ्या पाहिजेत. खरंच भारी असं कॉम्पिटिशन इथं होतंय की आम्हाला बघायचं आहे काय काय 7 आहे, म्हणून पब्लिकमध्ये पण येऊन प्रश्न विचारला गेला. नक्की त्यानंतर आपण दुसरं बक्षीस देणार आहोत. दुसरं तुझे किती आले ते माझे पिक्चर? तुझे किती आले? 1 2 3 ना. आणि तुमचे किती? 6 झाले. ह्या दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. पुढे ये दादा, तू पण इकडे थांब. ओके, ह्या दोघांसाठी जोरदार टाळ्या. बघा, तुमचं नाव सांगा. तुमचे किती काउंटिंग झाले? किती काउंटिंग झाले तुमचे? काय काय मला सांगताय काय? आता सांगाच. परत सांगू द्या. पब्लिक अजून मला परत येऊन विचारेल ते काय आहे, यांच्याकडे एकच ड्रेस दिसतोय. सांगा आता, मोजायचं आहे.
माईक द्या मंदार Okay. सर माईक द्या ना. ताई इकडे ये जरा इकडे सांगा. शर्ट पॅन्ट हा रुमाल रुमाल दाखवा आम्हाला. बनेन ओके हा बने किती आले 4 ओके ना बनेन. हा ओके दिसलं ओके नो प्रॉब्लेम ओके. शर्ट पॅन्ट बनेन एवढे शर्ट पॅन्ट बनियन 3 Socks रुमाल पण आहे 4 दाखवत शूज 5 दाढी सॉक्स पण आहे पण नाही. सॉक्स व्हाईट नाहीत नाही हो उगाच ग्रे घातले Sorry, व्हाईट म्हणतात नक्कीच 6 झाले त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. दुसरा क्रमांक आपण यांना येतोय हा आणि तिसरा नाही, साई काय माहिती काय हिचं एक भरपूर झालं होतं अरे तू पुढे बाबा तू मागे का नाव हिचं पण छान छान भरपूर झालं तू सांग यांचं ना, एक काय झालं? यांचं एक नॅचरली वाढलं दाढी दाढी वाढली एक वाढून गेली. केस वाढलं असतं 1 नंबर नक्की आला असता. ताई तुझ्याकडे संदर्भ सांगितलं ना मग ओके बँड एक तू दाखव आम्हाला दाखव. हा तू एक. दाखव दे दे. ओके रबर बँड जवळ पकड ओके ब्रेसलेट 2 हँकरचीफ 3 स्कार्फ 4 ड्रेस 5 नेकलेस 6 आणि इकडे घेतलं ना 6 हिचे पण 6 झालेत. आपण तिघांना पण बक्षीस देतोय आज नक्कीच. जोरदार टाळ्या नक्कीच एकदा व्हाईट कलरसाठी अच्छा जोरदार टाळ्या होणार. पैठणी साडी पण इथे ठेवली भरपूर छान छान बक्षिसं पण ठेवलेली आहेत इथे. हे बघा आजचं बक्षीस मला आपले लाईन्स मेंबर कोण स्टेजवरती आलं तर बरं होतील. सर जरा स्टेजवरती यायचं आहे लाईन्स मेंबर सर. आपण बक्षीस देतोय व्हाईट कलरसाठी आजचं बक्षीस आपण देतोय. फर्स्ट क्रमांक आपण तुझे हिचे 6 झालेत काउंटिंग आणि हिचे 7 झाले तर सरांसाठी पण जोरदार टाळ्या. 1 नंबर आपण लोध नीलम रक्षपाल लोधी राजपूत नीलमसाठी पण जोरदार टाळ्या होऊन होते या छोट्या कन्येसाठी. क्या बात आहे. लाईन्स महोत्सव असे वेगवेगळे बक्षीस देत असतात रोजची. हा हिला एक द्यायचं आहे आपण ओके. हिचे सुद्धा 6 काउंटिंग झाले तिच्यासाठी पण जोरदार टाळ्या. क्या बात आहे. थँक्यू आणि अजून एक आम्ही बक्षीस देणार आहोत ते छानपैकी ते पण 6 त्यांचे पण 6 झालेत नक्कीच. तर मला मगाशी प्रश्न कोणी विचारला होता कुठे गेले ते कुठे गेले नक्कीच प्रश्न मला विचारला होता मगाशी एकाने कोणीतरी की 6 काउंटिंग कसे काय कुठे गेलेत ते सर तुम्ही यायचं स्टेजवर तुमच्या हस्ते आपण बक्षीस देऊ या स्टेजवर तुम्ही या तुमच्या हस्ते आपण बक्षीस देऊ. त्यामध्ये सरांसाठी पण जोरदार टाळ्या कारण पर्सनॅलिटी मला आवडली असं म्हणून मी लगेच त्यांना असं फेस अट्रॅक्ट केलं मला म्हणून बघतो मी शोधवतो आणि लगेच त्यांचं एकदा सर तुमचं नाव सांगायचं आहे. विशालजी सरसाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्या हस्ते आपण यांना कॉन्ट्रॅक्टर सरांना बक्षीस देतो आज व्हाईटसाठी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या एकदा फोटो घेतात तिकडनं नक्कीच देताना फोटो घेतला जाईल नक्कीच. ओके यानंतर थँक्यू सर. ओके उद्याचा कलर सांगायचा आहे आम्हाला पब्लिकला सांगायचं सर उद्याचा कलर कोणता आहे. क्या बात आहे. व्हिडिओ करायचा याचा क्या बात आहे. आवाज द्या क्या बात आहे. बहुत होता है क्या बात है. फार सुंदर तिघीने पण आमच्या वय दोन्ही पण मॅडमने मॅडम तुमचं वय महिलांचं विचारतोय तुमचं नाव सांगतो वय एज जरा सांगत होता चालेल ना विचारू ना नक्कीच. ह्या दोघींसाठी ना खरंच आमच्या ह्या मातांसाठी तिथं जोरदार टाळ्या होती खरंच. तुम्ही पण गेम मध्ये आहे तर तुम्ही डान्स नाही हा अशा बघतायत मी डान्स नाही केला म्हणून मला घेणार नक्कीच घेणार. हा वंदर सर जरा माईक द्यायचंय. हा जरा 1 मिनिट माईक द्यायचं. ओके नाव आणि वय चालेल ना विचारतोय नक्कीच. सबिया शकील नेवरेकर सबिया. बसते 46 रनिंग 46 मला वाटते 50 गाड्या पण वरच्या मॅडमकडे बघून वाटत नाही 46 पण एकदा जोर काढला मॅडमसाठी. फार सुंदर म्हणजे हौस माणसाला ही हौस असते आणि कला असते ही कला ही कुठे आणि हा मला वाटतं लाईव्ह म्हणून आपला स्टेज उपलब्ध करून ही संधी आपण नक्कीच मॅडम बोलतात. हे सर्व माझ्या मिस्टरांच्याच मुलं आहे बाकी काही नाही. क्या होते मिस्टर कुठे आलेत का कुठे आहेत हो कुठे मिस्टर हॅलो या ना जरा भाई क्या बात आहे. जोरदार मिस्टरांसाठी पण मला त्यांचा कट बघून मला आवडला. उद्या मी ना असाच कट मारून येणार आहे उद्या खरंच मी असाच कट मारून बघाच तुम्ही आता एकदा यांच्या मिस्टरांसाठी पण जोरदार म्हणजे असं हौशी असतं ना क्या बात. एकदा म्युझिक लावा.
यामध्ये तुम्ही काय एक डान्स करू इच्छिता कपल मध्ये छोटासा चालेल ना? तुम्ही एवढे हौशी दिसताय, मला बघूनच तुम्हाला छान वाटलं. हे दोघांसाठी गाणं लावणार बाई, दोघांसाठी एक रोमॅन्टिक रोमॅन्टिक गाणं लावणार. अरे त्या उपसरपंच चालेल ना मॅडम? रोमॅन्टिक शब्द घ्यायचा आपल्याला. आवड ना. उपसरपंच कुठले? कुठल्या गावचे? गणपष्टी गावचे उपसरपंच. या मॅडम उपसरपंच मुलाखत घेतो. मॅडम सर नव्हे मॅडम आहे. मॅडम आहे सरपंच. अरे क्या बात. उपसरपंच खरंच मॅडम. म्हणजे माणसाकडे सर्व गुण संपन्न असतात पण ती संधी मिळत नसते. आज मॅडमला संधी मिळाली. बघा मॅडम पण आमच्या अशी डोळे भरले. मॅडम खरंच तुमचे डोळे भरले. मॅडम आले की नाही? क्या बात आहे. मॅडमसाठी पण जोरदार टाळ्या होते की आपला कार्यक्रम असा छान छान उठत चाललाय. जरा सरपंच मॅडम आहेत, कुठला डान्स करणार आहे तुम्ही? सांगितलंय. मुलगा पण येऊन दे म्हणजे आम्ही फॅमिली सगळे कलाकार होते. ते मुलगा कुठे आहे? मुलगा कुठे आहे? मुलग्याचा कट पण मला बघायचा आहे. आणि पप्पांसारखाच आहे कट. उद्या ना मी सेम टू सेम असाच कट मारणार आहे. बघाच तुम्ही मला उद्या. अरे खरंच फॅमिली भारी आहे एकदम. तुझं नाव काय ताई? शिफा सकीन नेवरेकर. जोरदार या फॅमिलीसाठी एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. बघा कुठलं गाणं लावतोय आपण या फॅमिलीसाठी. ह्या दोघींचं चाललंय. जर समजा तू बक्षीस मिळालं तर उद्या घालतोस की मी मिळालं तर उद्या. साडीबद्दल डिस्कशन चाललंय. हा तू ड्रेस घालतेस मग तुला साडी चालेल काय ग? नाही ग मलाच लागू दे साडी. असं काय की मला आवाज आला नक्कीच नक्कीच गप्पा चालू. मजा आहे मजा. हा ठीक आहे. ह्याच्यामध्ये गाणं जावं. खुदा गवा. क्या बात आहे. गाणं तरी सिलेक्ट केलं. क्या बात आहे. खुदा गवा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या नाही. टाळ्या म्हटलं सरपंच मॅडम. क्या बात आहे. क्या बात आहे. एक मेरे को गवाह मिल गया. एक मेरे को गवाह मिल गया. देखो पहला गवाह ये है. खुदा गवाह ने आशीर्वाद दिए हुए 2 बंदे. इनके लिए फॅमिली के जोरदार तालिया, जोरदार तालिया. क्या बात आहे. खरंच फार सुंदर तुम्ही डान्स केलात सर. सरपंच मॅडम धन्यवाद. तुम्ही इथे थांबायचं. मॅडमने थांबायचं आहे. तुम्ही यायचं आहे. बघा बघा पैठण मॅडम जिंकणार असं मला वाटतंय. आपण दोघीने पुढे या. आपण दोघीने पुढे या. ओके ओके. आता पैठणीचा खेळ. पैठणीचा खेळ. आता यात पण मला तुमची गरज लागणार आहे. लक्ष ठेवा. हा यातला एक एक बलून घ्या. पर फुगवा तोंडाने असा फुगा. तोंडाने असं फुगा. सोळाने नाही फुगायचं. आई झोपत उद्या गाल दुखले तर मला मारते. ओके. आणि तो मोठा फुगवा. मोठा आणि गाठ बांधा. मोठा फुगवून गाठ बांधायची. हॅलो. मला विचार आला उद्या तुमचा आम्हाला कट तसा बघायचा. बाई माझे एवढे केस वाढवले मी कापून घेऊ काय? नाही गे बाई मी नाही कापणार. पण त्यांचा कट आपल्याला आवडला. त्यांच्या कट साठी एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. मला वाटतं तुम्ही पण कट मारला तर चांगला दिसत. सांगायला आलो पब्लिक मध्ये. फुगवा आणि गाठ बांधा. साई नक्कीच. गेम चालू आला. गेम चालू आलं. नाही अजून गेम नाही चालू झालं. यांना फक्त मी आता फुगा फुगून गाठ बांधा. पण साई त्यांच्यात कट मारलास ना तू समज तर मग हे वरचे केस आहेत ना. नको बाबा. मला दे. मोठे केस. बघत केसाचा फॅन आहेत माझे सगळे लोक. मला काय दे माहितीये काय? घरी भांडी घासायला गात्या होईल. नको रे बाबा. माझे केस लक्ष आहेत. भांडी घासायला गात्या म्हणून वापरून. थँक्यू. ओके. गाठ बांधा. गाठ बांधा. बरं तुमच्या इच्छेनुसार. ओके. आता ना खरी गंमत काय माहितीये काय? मी ह्यांच्यात ना भांडणं लावणार आहे. ह्या तिघींमध्ये लय भांडणं लावतोय बघा तिघी. ह्याच्यात ना गाठ बांधला काय? गाठ बांधली व्यवस्थित बांधा. वाटतंय पैठणीचा 2025 हा खेळ चालू आहे. शेवटचा पैठणीचा खेळ चालू आहे. बघूया पैठणी पडला ते. या तिघींमध्ये ज्याचा फुगा राहील तो विनर. म्हणजे तुम्हाला एकमेकीचा फुगा फोडायचा आहे. ह्याच्या आधी मी तुम्हाला टूथपिक देणार आहे. एक हे घ्या. हे कोकणी स्टाईल आणली. दुसऱ्याचं नुकसान करायचे का? आणि
तुम्हाला दुसऱ्याचा फुगा फोडायचा लांब लांब लावा पळायचं कोणी नाही लांब लांब लावा. तुमचा फुगा तुम्ही नाही फोडायचा आहे आणि ना स्टेजच्या खाली फुगा फोडतो म्हणजे स्टेजच्या खाली पळायचं नाही स्टेजवर स्टेजच्या स्टेजवर म्युझिक लावायचंय नक्कीच म्युझिक लावायचंय. आणि जरा ना लवकर फुगा फोडा म्हणजे लवकर विनर कळेल. हा? शेवटचा राहील नक्कीच. स्वतःला स्वतःचा फुगा वाचवायचा आहे आणि दुसऱ्याचा फोडायला ट्राय करायचा आहे नक्कीच. आणि ट्राय करायचा. ओके रेडी दादा गाणं लाव बघूया गाणं लाव गाणं लाव. गाणं फुगे घ्या फुगे लाव फुगे घ्या फुगे फुगे घ्या फुगे गाणं. फुगे घ्या फुगे ओके ट्राय करायचा ट्राय करायचा जवळ जवळ जायचं नाही. ट्राय करायचा आहे फुगा फोडायचा हा, फोडा त्याशिवाय काही नाही होणार. फुगा फोडायला ट्राय करा ह्याच्यातही बघ काळजी घ्यायची काळजी घ्यायची. सगळ्यात स्टेज आहे पडाल काळजी घ्यायची जा जवळ नाही एकमेकांच्या जवळ थांबा मी पडेल काळजी घ्यायची नक्कीच. जा ना जवळ जा स्टेजवरचा आवाज आहे स्टेजवरचा आवाज. ओके मी बोलतोय फुगा फोडायला ट्राय करा स्वतःचा वाचवा फोडा दुसऱ्याचा स्वतःचा वाचवा लवकर सिंगिंग मध्ये कॉम्पिटिशन आजचा विनर फोडायला ट्राय करा फुगे फक्त फुग्याला स्पिन लावायचे. फुगा फोडायला ट्राय करा लवकर फक्त फुग्याला स्पिन लावा हाताला वगैरे लागता कामा नाही. हा नाही ते फुगा फोडायचा लवकर ट्राय करा. सरपंच मॅडम चौका आहे. ओके आता दोघींमध्ये आता या दोघींमध्ये आता ऐका आता 2 मिनिटं दादा गाणं थांबव दादा गाणं थांबव. आता ह्यांना आता मी ना एक लिमिट देणार. गाव फिरला का फिरताय तरी म्हणून म्हटलं गाव फिरून कसं एखादा माणूस येतो असे फिरतायत त्या ओके बाय हा जरा पुढे वा पुढे हा या खुर्च्यांच्या मागे यायचंच नाही. एवढ्याशा भागामध्ये तुम्हाला फुगा फोडायचा आहे. आता तो एक तिकडे उभा मी इकडे उभा आहे बघा एवढ्या याच्यामध्ये आपण हा स्क्वेअर ह्याच्यामध्ये तुम्हाला फुगा दुसऱ्याचा फोडायचा स्वतःचा आजची पैठणी 2025 22 महोत्सव बघायचंय. सरपंच मॅडम जिंकतायत ते आमच्या या मॅडम जिंकताय बघायचं आहे लवकर. दोघींच्यामध्ये कसं चालले बघा रागात सुद्धा बघतात बापरे रागात पण बघत चालतं मॅडम. सही देऊ नका यांना कार्यक्रम नाही करायचे लवकर जवळ जवळ थांबायचं जवळ थांबायचं. स्वतःचा फुगा वाचवा दुसऱ्याचा फोडा फुगा दाखवा आणि जवळ आणा. खुर्ची तिकडे व्हायचं नाही. पुढे वा हा ओके लवकर अरे सचिन काय करत हो तुला बबल्या? हा जरा जवळ ओके हा ओके हा अजून हा असे जरा जवळ भांडा. एक मिनिट म्हणतात मला वाटतं दोघींची गंतव्य जरा आत टाकायचे आहेत कारण कसं आहे हे सोनं आहे कुठे हात वगैरे लागला तुटता कामा नाही. नक्कीच हा नक्कीच ओके पण काही लिमिट दिलं दादा गाणं लावू नका बघा कोंबडी झुंजतात नाही तर कसे तसं कायचं करा जरा जवळ या हा दादा गाणं लाव म्हणतात पाठीमागं फुगाड्याला चान्स देऊ नको. पाचचा नियम बदलून टाकू. नाही फुगा वाचवा. आता फुगा असं मागे नका ठेवू. फुगा साईडला इकडे या पण आपण नका ठेवू. पाठी जोडून चेंज केलं हा, नियम फक्त ते मागे नाही ठेवायचं साईडला ठेवायचं नाही. हा मागे लॉक नाही करायचा. हा नोकरीसाठी फिरत जाऊ सगळं ट्राय करा दुसऱ्याला फुगा फोडायचा. फक्त एक मागाने टेकू नका. अगं भाई एक मला वाटलं रोलवणार ह्या एकमेकांना. हाय माझ्याकडे हाय जोरात त्यांच्या हातात खोपच नाही हो काय हे घ्या केसावर फुगे लावा गाणं लावा पटकन पाठीमागं पकडायचं ना मॅडम. तू गाणं म्हणतो मागे नाही बघायचा. हा पाठीमागं पकडायचं हा 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 पाठीमागं नाहीये सरपंच दोघांमध्ये मागे नाही पकडायचं साईडला पकडा. मागे घ्यायचं नाही मागे असं मागे नाही पकडायचा. खूपच विषय फसंती होत आहे इकडे या. फसंती होत कुठचं गाव तुमचं वरच्या पट्ट्यात करायचं आहे मला नक्की नाही कुठचं गाव तुमचं
कसबा कसं त्यामध्ये मूळ गाव कुठलं मूळ माहेरचं माहेर आहे कर्नाटकात मला वाटलंच तर यांच्या अशा ठसनवरनं बघण्यावरनं अशा वरच्या एकदा जोरदार मॅडम साठी एकदा जोरदार साई 2 मिनिटाचा 2 मिनिटं हो का तिघींमध्ये होतं चांगलं होतं दोघींमध्ये आल्या कोंबड्यासारख्या झुंजल्या पण यांचा बघ का माहितीये फुगा फुटला माहितीये 2 बक्षिसं जिंकली हो ना म्हणून पैठणी नाही पहिल्या 2 हरले असते हो ना तर हे जिंकले असते माहितीये असं साडी नेसायला येत नाही त्यामध्ये तरी सुद्धा गेम खेळतो यामुळे आणि आता पैठणी विनर आपण मॅडम तुमच्या आणि आपण लायन्स क्लब मेंबर सर यायचे तुम्ही आपण त्यामध्ये जोरदार लायन्स क्लब टॉपची संगमेश्वर 2025 आजच्या विनर्स बघा आमच्या मूळ माहेर कुठलं कर्नाटक कुठलं घाटावर ते वारणानगर वारणानगरच्या मॅडम आहेत एकदा जोरदार वारणानगर साठी सुद्धा जोरदार फार सुंदर असं आजची पैठण